ताटातला मेनू आवडीचा असो अगर नसो, पण ताटात दिसणारी चटणी नक्कीच मनाला सुख देऊन जाते. आणि हीच चटकदार चटणी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार झाली तर किती बरं होईल ना. नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत घरातले 3-4 साहित्य वापरून फक्त 5 ते 10 मिनिटात अशी चटकदार चवदार चटणी कशी बनवायची ते. अगदी सोपी रेसिपी आहे. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आज आपण बनवणार आहोत सुक्या खोबऱ्याची चटणी. तर इथं मी घेतलेले आहे 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप. हे काप मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे. तुम्ही खीस जरी वापरलात तरी देखील चालेल. त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. लसूण अजून थोडासा वापरलात तरी देखील चालेल. या चटणीला छान चटकदार चव देण्यासाठी इथे वापरणार आहे 1 चमचा मिरची पावडर. तुम्ही आवडीनुसार अद्रक जरी घातलं थोडंसं तरी देखील चालेल आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं. बस एवढंच साहित्य हवे. म्हटलं होतं ना आधी 3-4 साहित्यामध्ये छान चटकदार चटणी तयार होते. आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून 3 ते 4 मिनटं मिक्सरवरती आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तयार आहे खोबऱ्याची चटणी. एवढ्या प्रमाणात बारीक करून घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकून जेवताना चटणी खाल्लीत ना अप्रतिम चव लागते. तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली असेल ना नक्की व्हिडिओला लाईक करा. याचबरोबर मी या आधी शेंगदाण्याच्या चटणीची देखील रेसिपी टाकली होती. ती देखील अगदी सोपी आणि चवदार अशी आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात नक्की सामील व्हा. म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.